हेडलाईन्सनी. हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. ऑपरेशन सिंदूर केवळ ट्रेलर, योग्य वेळ आल्यानंतर संपूर्ण सिनेमा दाखवणार. भुज एअरबेसवर राजनाथ सिंहांकडून पाकिस्तानला पुन्हा इशारा. ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानला भर दिवसा तारे दाखवले तर पाकिस्तानला आर्थिक मदत म्हणजे दहशतवाद. पाकला आर्थिक मदत करणाऱ्या IMFला राजनाथ सिंहांचा इशारा. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरला. पाकचं लष्करी मुख्यालय रावळपिंडीतून इस्लामाबादला हलवलं जाणार. सुरक्षेच्या दृष्टीनं पाकिस्तान सरकार घेणार निर्णय. पुलवामातील त्राल आणि शोपियानमध्ये गेल्या 2 दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा. चकमकीत शस्त्रास्त्र आणि दारुगोळाही जप्त. भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरची पहिलीच भेट. पालिका निवडणुकीवरती चर्चा झाली नसल्याची माहिती. शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच व्यासपीठावर येणार. MCA कडनं वानखेडे स्टेडियमवर आज शरद पवार स्टँडचं उद्घाटन. संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्तानं नेते येणार एकाच मंचावर. एखाद्याचा काटा काढायचा ठरवलं तर काढतोच मी शब्दांचा पक्का. इंदापूरमध्ये साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी अजितदादांचा थेट इशारा. UPAच्या काळात शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली. कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि पवारांनी मोदी आणि शहांना मदत केली. नरकातला स्वर्ग या पुस्तकातनं संजय राऊतांचा गौप्यस्फोट. अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते, मात्र शहांप्रकरणी संबंधितांशी बाळासाहेब थेट बोलल्यामुळे शहांची झाली सुटका. संजय राऊतांचा गौप्यस्फोट. तर मदतीसंदर्भात शहांनी किती स्मरण ठेवलं असं म्हणत विचारला सवाल. राऊतांचं पुस्तक म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट. राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकातील गौप्यस्फोटानंतर मंत्री संजय शिरसाटांचा हल्लाबोल. जेजुरी गडावर पावसाची जोरदार हजेरी. पायऱ्यांवरनं बाजारपेठेत पाणी वाहू लागल्यानं भाविकांसह व्यापाऱ्यांची तारांबळ.